हॅलो सर. हॅलो सर, अशी काही इन्व्हेस्टमेंट ट्रिक आहे का एखादी की एखाद्याचं होम लोन चालू आहे आणि त्याचा टेन्युअर जो आहे तो 25 वर्षाचा आहे, पण तो आपण कमी करून त्याचे काही असं म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने काही करू शकतो का? करू शकतो ना सर, एकदा मला सांगा ना ते काय असेल ते, कारण की आम्हाला पण ह्याची गरज आहे. ओके, काय नाही, पैसे घ्यायचे आणि भरून टाकायचे बँकेत. क्या बढिया था गुरु. तर पहिली गोष्ट म्हणजे एक एक्स्ट्रा EMI भरायचा. म्हणजे आपण 12 EMI भरतो तर 13 EMI भरायचा. तर त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट जर बघितला आणि जे होम लोन असतं ते नेहमी रिड्युसिंग बॅलन्स असतं. सो 13वा EMI जेव्हा जाईल तुमचा की नॅचरली ती अमाऊंट रिड्यूस होत जाईल आणि एव्हरी इयर आपण इयर ऑन इयर हे कमी करू शकतो. दुसरा सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे एक EMI एक्स्ट्रा जो आहे, म्हणजे समजा 50,000चा EMI आहे आणि 25 वर्षाचा लोन आहे, तर 50,000चा एक EMI आपण एक्स्ट्रा सेव्हिंग करायचा किंवा त्याची इन्व्हेस्टमेंट करायची. तर त्याच्यात करायचं काय की 50,000 आपल्याला एक EMI भरायचा आहे, 50,000 महिन्याचा EMI, वर्षाकाठी आपल्याला 50,000 इन्व्हेस्ट करायचे. सो आपण काय करायचं, 50,000 डिवाइड बाय 12 साधारण 4,177 रुपये येतात काहीतरी महिन्याचा. त्याची सरळ सरळ SIP करायची. ती SIP अशा ठिकाणी करायची की साधारण तुम्हाला इक्विटी ऑपॉर्च्युनिटीज किंवा असे जे फंड्स आहेत की जे प्युअरली इक्विटीमध्ये आहेत आणि ज्याचा पास्ट रिटर्न साधारण 15 ते 17% आहे, अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची. फार रिस्क घ्यायची नाही. म्हणजे दर महिन्याचा 4,177, वर्षाचा साधारण 50,000 आपल्याला इन्व्हेस्टमेंट होती. आणि ती जर तुम्ही 25 वर्ष केलीत तर ती 4,177 महिन्याची इन्व्हेस्टमेंट वर्षाकाठी 50,000 रुपये होती. असं 25 वर्ष जर आपण केलं तर इकडे आपलं लोन भरलेलं म्हणजे फिटलेलं असतं आणि त्याच वेळेला घराची किंमत किती मिळो न मिळो ज्याचा आपण EMI भरतोय, पण तुमचा हा जो एक्स्ट्रा EMI आपण जो भरणार आहे त्याचा व्हॅल्युएशन साधारणपणे 1,59,00,000 रुपये होतं. बापरे. सो अशा पद्धतीनं तुम्ही भरलेला सगळा तुमचा जो EMI भरतो आपण तो सगळा रिफंड आपल्याला घेता येतो. तर अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा SJ व्हेंचर्स स्टॉक मार्केट क्लासेस.